खळबळजनक. मालेगावच्या मोसम नदीचे पाणी झाले लाल. जनतेच्या आरोग्याशी जीव घेणा खेळ. प्रशासन नेमकं कुणासाठी गप्प? मालेगाव, लोकशाही माझा एसपी न्यूज इंडिया. मालेगाव शहराची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या मोसम नदीची अवस्था आज अत्यंत दयनीय झाली आहे. अख्ख्या शहराची तहान भागवणाऱ्या या नदीचे पाणी अचानक लाल रंगाचे झाल्याने संपूर्ण शहरात खळबळ माजली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नदी की केमिकलचा डोह? गेल्या काही दिवसांपासून मालेगावच्या मोसम आणि गिरणा नदीपात्रात काही समाजकंटक सर्रासपणे दूषित सांडपाणी सोडत आहेत. दरेगाव परिसरातील साबण कारखान्यांमधून निघणारे विषारी केमिकल आणि कत्तलखान्यांमधील सांडपाणी कोणत्याही प्रक्रियेविना थेट नदीपात्रात ओतले जात आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याचे मुख्य स्रोत प्रदूषित झाले असून मानवी आरोग्यास मोठा धोका निर्माण झाला आहे. जनतेच्या पैशांची नदीत उधळपट्टी. नदी स्वच्छतेच्या नावाखाली मालेगाव महानगरपालिकेच्या तत्कालीन आयुक्त संगीता धायगुडे आणि स्थानिक आमदारांनी जनतेच्या रक्तापाण्याच्या पैशांची मोठी उधळपट्टी केली. मात्र इतका मोठा निधी खर्च होऊनही नदीची अवस्था सुधारण्याऐवजी ती अधिकच भीषण झाली आहे. मग तो पैसा नेमका खर्च कुठे झाला, असा संतप्त सवाल आता मालेगावकर विचारत आहेत. प्रशासनाचे अर्थपूर्ण मौन. इतका मोठा प्रदूषणकारी प्रकार डोळ्यांसमोर घडत असताना महानगरपालिका प्रशासन गप्प का आहे? प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी नाशिकमध्ये बसून फक्त कागदी घोडे नाचवत आहेत. येथे कायमस्वरूपी अधिकारी नसल्याने अतिरिक्त चार्जच्या नावाखाली जबाबदारी झटकण्याचे काम सुरू आहे. नागरिकांनी फोटो आणि व्हिडिओ पुराव्यासह जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र कारवाईच्या नावावर आजही शून्य प्रगती दिसत आहे. लोकप्रतिनिधींना उत्तर द्यावेच लागेल. ज्यांना जनतेने आपल्या प्रश्नांसाठी निवडून दिले ते लोकप्रतिनिधी आज मौन बाळगून आहेत. नदीपात्र जहरी होत असताना प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय नेते कोणाला पाठीशी घालत आहेत, असा संशय व्यक्त केला जात आहे. आता फक्त काय कारवाई होते आणि दोषींना जेलमध्ये धाडले जाते का हेच पाहण्यात मालेगावची जनता धन्य मानणार आहे. नमस्कार, मी संभाजी पगार आणि तुम्ही पाहत होतात लोकशाही माझा एसपी न्यूज इंडिया. आवाज जनतेचा, हक्क लोकशाहीचा.